हाय गाईज, आज बनवतो आपण गाजराचा पराठा. तो कसा बनवतात तो बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते पण बघूया. गव्हाचं पीठ घेतलं 1 वाटी, 1 चमचा बेसन घेतले आणि ते गाजर घेतलेलं आपण खिसून. पाऊण वाटी आहे तो गाजर. ह्याच वाटीने घेतलेला आहे, पाऊण वाटी. पाऊण वाटी गाजर, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 चमचा बेसन. थोडीशी धणे पावडर, थोडीशी जिरे पावडर, सफेद तीळ, गरम मसाला 1 चिमूट असते, मीठ चवीनुसार आणि घरचा मसाला, थोडंसं तिखट, आता आपण त्यात टाकतो हिरवी मिरची जे आपण चिरून घेतलेली बारीक, चाट मसाला थोडंसं, कोथिंबीर थोडीशी, थोडं तेल, आता आपण ह्याच्यात गाजराचं हे करून घेऊ आधी किती लागतं. थोडं थोडं पाणी घेऊन मळूया. हा एवढा केला आहे. अगदी म्हणजे तो लगेच करायचा, नाही तर नरम होतो पीठ. ते आपण थोडंसं तेल टाकतो, जास्त नाही, थोडंसंच. आता आपण लगेच करायला घ्यायचं, नाही तर नरम होतो तो पीठ. आता आपण हे जे गोळे करून घेतोय आधी, चार असे आपण गोळे करून घेतलेले आहेत. त्याला आपण आता गोल आकार देऊया. आणि आता आपण ह्याला लाटून घेऊया.
पातळ लाटले ना की मग चांगले कुरकुरीत होतात, अगदी खायला पण छान लागतात. मी करून बघितले, मुलांना आवडले. आपण रेसिपी टाकून बघूयात, तुम्ही पण करून बघा. हे बघा, इथे आपण काय इथे आपण कावीळ तापायला ठेवलेली, ते आपण टाकून घेतलेलं आहे. भाजून घेऊ. आपण त्याला आता भाजून घेऊया. आता आपण ह्याच्यावर टाकून पलटी मारून घेऊया. इथे पलटी मारून घेतलेलं आपण. आता आपण त्यावर टाकतो आता तेल. पुन्हा एकदा पलटी मारून घेतलेली आहे. काही आता तापले तर गॅस कमी करते. आणि इथे पण आपण पुन्हा एकदा तेल सोडून घेतोय. दुसऱ्या साईडला पण आपण तेल लावतोय. असे ते पातळ लाटायचे, खूप खायला चांगले लागतात गरम गरम. पुन्हा एकदा आपण पलटी मारून घेतलेली. बघू शकतो त्याला कलर पण आलेला मस्तपैकी असा. आता आपण त्याला काढून घेणार आहोत. छान असं दाखवतो. असं अगदी मऊ नाही, अगदी चिवट नाही, छान असतं. असं भाजायचं त्याला, मग तो खायला छान लागतं गरमच्या गरम. आता आपण काढून घेतलंय. आपण दुसरा एक टाकूया त्यात. ह्याला पण आपण असंच भाजून घेणार आहोत सेम. इथे आपण आता ह्याला पलटी मारून घेतोय. कलर किती छान आला बघ. आणि होतात पण पटापट आणि खायला पण टेस्टी असे लागतात. जास्त काही करायला लागत नाही. झटपट होणारा नाश्ता. अशी संध्याकाळी चपाती खायची असते तर हे असे करून खाल्ले तरी छान लागतात. आता आपण त्याला टाकणार तेल. मग आपण त्याला पलटी मारून घ्या. आणि दुसऱ्या साईडला पण आपण तेल लावून घेणार आहोत.
आता पुन्हा एकदा आपण त्याला पलटी मारून घेऊया. झालं आपलं. आता आपण ह्याला काढून घेऊया. इथे आता आपले सर्व पराठे झालेले आहेत. ते आपण डिशमध्ये काढून घेऊया आता. हे असे आहेत, मऊ असे नाहीत, छान लागते. तसे आपण अजून आपल्याला एकदम कडक पण नाही, एकदम मऊ पण नाही, पण खूप छान खायला लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा एकदा. दही बरोबर पुदिना चटणी किंवा असं पण छान लागतात खायला. दही पुदिना चटणी किंवा सॉस सोबत पण चांगले लागतात, किंवा नुसते खाल्ले तरी चालेल. फक्त गरम असतानाच खा, म्हणजे ते क्रिस्पी असे लागतील. तसंच हे मी एकदा ट्राय केलं, मला खूप आवडलेलं, म्हणून मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली. तसंच मला खूप काय आवडतं म्हणजे खायला वेगवेगळं करून. त्यामुळे जे पदार्थ चांगले होतात तेही रेसिपी मी नक्कीच शेअर करीन. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा रेसिपीसाठी. थँक्यू.